रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला जे बाजूमध्ये ब्लाउज दाखवते त्या ब्लाउजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर आता सध्या साड्यांमध्ये असे एम्ब्रॉयडरी वर्कचे ब्लाउज येत आहेत जे की आरी वर्क टाइप दिसतात। तर मग अशा ब्लाउजांना आपण कटिंग आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करू शकतो याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत देणार आहे। त्यासोबत फ्रंट पार्टला आपण प्रिन्सेस कट मध्ये कप्स अटॅच करणार आहेत। व्हिडिओ मध्ये मला दाखवता आलं तुम्हाला तर मी आजच्या ह्या एकाच व्हिडिओ मध्ये संपूर्ण ब्लाउज तुमच्या सोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करते। तर व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण आहे, खास करून जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाच्या टिप्स मी दिलेल्या आहेत की ब्लाउज मध्ये प्रिन्सेस कट मध्ये आपण कप्स कशा पद्धतीने अटॅच करू शकतो याची सविस्तर आणि अगदी सावकाश माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत मिळणार आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर हे पहा, अशा पद्धतीचा आपला ब्लाउज वरती वर्क आलेला आहे बघा। मध्ये गळा आणि आजूबाजूला स्लीव्ह आहेत। तर अशा पद्धतीचे ब्लाउज तुमच्याकडे जर आलं स्टिचिंग साठी तर तुम्ही कशा पद्धतीने त्याची कटिंग करणार तर तेच मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे। मी हे ब्लाउज 34 मापासाठी कटिंग करून घेते। जर का तुमच्याकडे 34 हून जास्तीची साईज आली आणि मध्ये बॅक पार्ट आजूबाजूला स्लीव्ह आहेत तर मग अशा वेळेस मात्र तुम्हाला बॅक पार्टला खूप मोठे असे जॉईंट द्यावे लागणार आहेत। मी तुम्हाला पुढे व्हिडिओत दाखवते की मी हे पॅटर्न कसे ऍडजस्ट केले। मी सर्वप्रथम गळ्याची रुंदी मोजून घेतली, 6.5 आलेली आहे। त्याच्या निम्मे घेतलेला आहे 3.25चा मी गळा रुंदी इथे घेतलेली आहे आणि 3चे शोल्डर म्हणजे टोटल 6 आणि 6चाच मी मुंडा घेतलेला आहे। 34च्या मापाचे ब्लाउज आहे म्हणून 8.5 प्लस 2 इंच 10.5 वर मी घडी घातली आणि असा काटकोन करत आता आपण इथे मुंड्याचा आकार देणार आहेत। तर आपलं हे झालं बॅक पार्ट। फ्रंट पार्टसाठी देखील मी 6 इंच शोल्डर 6 इंच मुंडा खोली आणि फ्रंट मध्ये मात्र आपण 10.5 प्लस अजून एक म्हणजे 11.5ची आपण घडी घेतली, कारण प्रिन्सेस कट ब्लाउज आपण डायरेक्ट कापडवर कटिंग करतोय। तयार उंची 13 हवी तर 1 प्लस 14 आणि फ्रंट मध्ये अजून अर्धा इंच प्लस 14.5 आपण घेतलेला आहे। तर फ्रंट पार्ट मध्ये आपण कप्स अटॅच करणार आहेत। तर बघा मी तर फ्रंटला तर त्यांनी नेक दिलेला नाहीये, पण मी शोल्डर गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच घेतली फ्रंट साठी देखील आणि गळा उंचीला मी कस्टमरच्या आवडीनुसार घेतलेला आहे। तुम्ही देखील तुमच्या कस्टमरच्या आवडीनुसार गळा 7, 7.5, 8 पर्यंत घेऊ शकता। टक्स पॉइंट मी 9.5 वर दिला, 8.5 प्लस 1 इंच असा आडवा मी 4 इंच घेतलेला आहे आणि सरळ मॅच करत त्या बाजूला अर्धा इंच ह्या बाजूला 2 इंच पूर्ण टोटल टक्स रुंदी आपली असणार आहे 2.5 इंच। ओके, शोल्डर मध्ये मुंड्यामध्ये आपण 5.5 वर क्रॉस केलेला आहे आणि अशा पद्धतीने पॉइंट टू पॉइंट प्रिन्सेस कटच्या आकाराला आपण गोलाकार देणार आहे। व्यवस्थित असा शेप मी इथं प्रिन्सेस कटचा देऊन घेतलेला आहे। तुम्हाला देखील अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। आजच्या ह्या एकाच व्हिडिओत मला तुम्हाला संपूर्ण ब्लाउज दाखवायचा आहे म्हणून थोडा मी स्पीड थोडा जास्तीचा आहे, एवढा पण जास्त नाहीये, पण अगदी जर का तुम्हाला कळत नसेल असं फास्ट वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघू शकता। अगदी सावकाश मी तुम्हाला पेपर कटिंग आणि ब्लाउजर कटिंग स्टिचिंग दाखवलेले आहे। तर आता इथं आपण फ्रंट पार्ट देखील कटिंग करून घेतलेला आहे। आपण कप्स अटॅच करणार आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, कप्स असे घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला आपला जो काही ब्लाउज पीस आहे तो असं ठेवून चेक करायचा कप्सचा शेड दिसतोय का बाहेरून, असं पांढरा शेड उमटून पडतोय का, तर हो माझा थोडे मला पांढरे चमकताय कप्स। तर मग मला आता ह्या ब्लाउजला डबल अस्तरची गरज आहे। तर मी जे फ्रंट पार्ट आहे फ्रंटचे पॅटर्न मी डबल असे कटिंग केलेले आहेत, 2 अस्तर मला कटिंग करावे लागले। आता स्लीव्ह इथं तयार 10ची आहे तर मी 11 घेतलेली आहे। बाहीची घडी 8.5 मध्ये थोडी कमी पडत आहे आपल्याला अस्तर, तर आपण कापडवर वाढवून घेणार। कॅप हाईट मी 4 घेतलेली आहे म्हणजे बाहीचा उतार मी 4 वर दिलेला आहे। कंपल्सरी एल्बो स्लीवला 4 वर मी उतार देते। कुठल्या पण मापाची बाही असेल एकदम परफेक्ट अशी बाही फिटिंगला बसते। कस्टमर्सने हे ब्लाउज मला ट्राय करून दाखवलेला आहे। तयार झाल्यानंतर इतकं छान फिनिशिंगला आलेला आहे ब्लाउज आणि परफेक्ट असं फिटिंगला देखील कस्टमर्सला आलेला आहे।
तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही जर का अशा पद्धतीने बाही कटिंग करत असणार तर तुमच्या बाह्या एकदम परफेक्ट अशा बसणार आहेत कस्टमर्सला. आता बाहीचा आपण अस्तर कटिंग करून घेतलेला आहे. फिश कट देखील मी कट करून घेते आणि मग त्यानंतर आता आपण ब्लाउज पीसवर कटिंग करणार. आता ब्लाउज पीसवर कटिंग करताना बघा, सर्वप्रथम मी गळ्याचा जो वर्क आहे तो वर्क मॅच केला एकमेकांशी आणि मग तिथं मी माझं कट केलेलं बॅक पार्ट ठेवून घेते. आता हा मशीनचा वर्क असल्यामुळे बघा काठ देखील खाली वर झालेले आहेत, म्हणजे वर्क थोडा कमी जास्त झालेला आहे. तर आता इथं मी स्लीव देखील ठेवून चेक करते पॅटर्न आपलं जे कट झालेलं आहे त्या. तर थोडंसं बघा बॅक पार्टचा कॉर्नर थोडासा असा एकावर एक येतोय. मग आपण बॅक पार्ट असं ह्या बाजूने फोल्ड केलेला आहे, 1 इंच बघू शकता तुम्ही. तर एवढा मी बॅक पार्टला जॉईंट देणार आहे. तर तुमचं जर का मोठी साईज असेल 36-38 मापाचे तुम्ही ज्यावेळेस ब्लाउज कट करणार तर तुमची घडी वाढेल आणि मग हाच पार्ट तुमच्या जास्तीच्या बाहीवरती जाणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम बाह्या कटिंग करायच्या आहेत आणि मग नंतर तुम्हाला बॅक पार्ट कट करायचा आहे. आता बघा मी काठाला काठ मॅच केला, थोडं खालीवर काठ होते, डिझाईन बरोबर ऍडजस्ट करत मी त्यावरती अस्तरच्या स्लीव कट केलेल्या ठेवून कटिंग करून घेते. आता फ्रंट पार्ट देखील माझं मी इथं कटिंग करणार आहे. फ्रंट पार्टची मला अस्तर डबल लागणार आहे. मेन कापडसाठी 1 अस्तर आणि कप्स अटॅच करण्यासाठी 1 अस्तर लागणार आहे. ओके, आता हे संपूर्ण आपल्या ब्लाउजची कटिंग झालेली आहे. पार्ट देखील मी जोडून घेतलेले आहेत, बाहेर आपल्या जोडून तयार झाल्या. फ्रंट पार्टला पण मी अस्तर अटॅच करून घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने. आणि जे एक सिंगल वाला अस्तर आहे त्याला मी अस्तर फ्रंट पार्टच तयार करून घेतलेला आहे. फक्त अस्तरचे मी फ्रंट पार्ट दोन्ही बाजूने तयार करून घेतलेले आहेत. आता हे आपले कप्स आहेत, आपण ते बाजूला ठेवणार. तुम्हाला आता मेन ब्लाउज पीस वाला जे फ्रंट पार्ट आहे ज्याला की अस्तर मी अटॅच करून घेतलेला आहे ते मी तुम्हाला एक पार्ट जोडून दाखवते. प्रिन्सेस कट आपल्याला केव्हाही खालच्या दिशेने सुरू करायचा असतो स्टिचिंगसाठी, तेव्हा तो परफेक्ट आकारात येतो आणि त्याला एक पण अशी चून वगैरे पडत नाही आणि एकदम मस्त आपल्याला हवी ती फिनिशिंग मिळत असते. स्टिचिंग संबंधित ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या की तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचे आहे. जर का तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउज शिवत असताना केव्हाही खालच्या बाजूने सुरुवात करा, वरून केव्हा पण सुरुवात करायची आपल्याला नसते. फ्रंट पार्ट दोन्ही माझे स्टिचिंग झाले. आता आपण इथं कप्स अटॅच करणार. तर कप्स आपल्याला अस्तरवरती अटॅच करायचे आहेत. बघा हे अस्तरवालं पार्ट मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे. आता यावरती प्रिन्सेस कट मध्ये आपण कप्स अटॅच करतोय तर 2.5 इंच बघा, खालून मी 2.5 इंच मोजून घेते. ओके, आता प्रिन्सेस कटचा आपण जो आहे तो आकार दिला आणि पार्ट जोडून घेतलेले आहेत, म्हणून मी अशा पद्धतीने जो जॉईंट वाला पार्ट आहे आपला मार्जिन वाला पार्ट जो आहे त्यावरती मी हा कप्स कसा अटॅच करते नीट लक्षपूर्वक बघा. कप्सला सेंटर काढून घेतलेला आहे आणि बघा आता 2.5चा पॉइंट जो आहे तिथपर्यंत मी टिप टाकत तिथूनच मी हा कप्स असा सिधा ठेवून घेते आणि जॉईंट वरच माझा हा कप्स अटॅच होईल याची मी स्वतः काळजी घेते. तुम्हाला पण अशा पद्धतीने कप्स अटॅच करायचा आहे. ओके, आता बघा एक चून देखील पडलेली नाही माझी आणि कप्स एकदम परफेक्ट असा मी इथं जो मार्जिन वाला पार्ट होता त्यावरच मी कप्स अटॅच करून घेतलेला आहे. प्रिन्सेस कटला तुम्हाला कप्स ह्याच पद्धतीने अटॅच करायचे आहेत. जसं की मी तुम्हाला 1 टक्सवर दाखवत असते, 1 टक्सवर डायरेक्ट आपण स्टिचिंग करतो, पण प्रिन्सेस कटसाठी मात्र आपल्याला अशा पद्धतीने स्टिचिंग करायची असते व्यवस्थित असं. तर आता आपण दुसऱ्या बाजूचा जो काही कप्स आहे तो देखील मी असा अटॅच करून घेते. हे अस्तरवाले पार्ट आहेत आपले. एकदम फिनिशिंग मध्ये आपलं हे ब्लाउज येणार आहे, अल्टरच्या फिनिशिंगने येणार आहे, एवढीशी पण मार्जिन बाहेरून दिसणार नाही. आता हे मेन वालं फ्रंट पार्ट आहे जे की मी असं वरून ठेवून घेतलेलं आहे आणि त्याला आता जसं आहे तसं मी संपूर्ण चारही बाजूंनी टिप टाकून घेते. ठीक आहे, असं व्यवस्थित अगदी अलगद आपल्याला टिप टाकायची आहे, कुठंच प्लेट पडायला नको याची काळजी घेत कप्स वरती हात ठेवायचा आणि मग आपल्याला पूर्ण अस्तर अटॅच करायचं असतं. आता दोन्ही पार्ट मी सेम पद्धतीने जॉईंट करून घेते फ्रंट पार्टचे. ओके,
आता आपले दोन्ही पार्ट जोडून झाल्यानंतर आपण त्याला कमरपट्टी लावणार आहेत। त्यासाठी दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवायचे। खालची बाजू सरळच येते का, नॉर्मल जर फरक येत असेल तर तो सरळ करायचा आणि इथं आपण 1.5 ते 2 इंच रुंदीला एक पट्टी घेणार आणि ती आपण अशी अटॅच करणार आहेत। ओके, एकदम सरळ टीप टाकायची, त्यानंतर दाबटीप टाकायची आणि मग दाबटीप टाकल्यानंतर आपल्याला ही जी पट्टी आहे कमरपट्टी ही संपूर्णपणे आतमध्ये टाकायची आहे। तर बघा ह्या ब्लाउजला आहे ना मी गळा देखील अल्टर केलेला नाहीये, गळ्याला पण मी पट्टी लावणार आहे। तर तुम्ही देखील अगदी प्रोफेशनल पद्धतीने जर का तुम्हाला ब्लाउज शिवून घ्यायचं असेल, तुमच्या ब्लाउजला एकदम प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला हवी असेल, तर तुम्ही आजच्या ह्या व्हिडिओत मी जशा पद्धतीने ब्लाउज शिवून घेते अशा पद्धतीने जर का तुम्ही ब्लाउज तुमचे शिवून घेणार आहेत तर नक्कीच 100% तुमच्या ब्लाउजला एकदम प्रोफेशनल पद्धतीची फिनिशिंग येणार आहे। दोन्ही फ्रंट पार्टला आपली कमरपट्टी लावून झाली। परत चेक करायचं आहे सारखे पार्ट येत आहेत का, तर हो, आणि मगच मी इथं आय हुक पट्टी लावायला घेतलेला आहे। आता सर्वप्रथम आपण हुक पट्टी लावून घेतोय। हुक पट्टी जी असते ती आपली पूर्णपणे आतमध्ये जाणारी असते आणि आय पट्टी जी असते ती आपली वाढीव असते, म्हणजे आपल्याला तिला वाढवून घ्यायची असते अशा पद्धतीने। तर आय पट्टी केव्हा पण 2.5 ते 3 इंच रुंदीला घ्या, म्हणजे थोडी मोठी घ्यायची आणि मग तेव्हाच ते आपल्याला बरोबर वाढवता येते। तर माझे इथं आय तयार झाले। मी दोन्ही आता फ्रंट पार्ट एकमेकांवर ठेवून चेक करणार। गळ्याला पट्टी लावण्याच्या आधी आपल्याला हे चेक करणं खूप गरजेचं आहे की आपले आय हुक पट्टी लहान मोठी व्हायला नको। ह्यासाठी मी नॉर्मल असा इथं गळ्याला परत अजून एक शेप दिलेला आहे। तर परफेक्ट असा आपला आकार इथं देऊन झालेला आहे। तर मी आता गळ्याला पट्टी लावणार आहे। हवं तर तुम्ही पायपिंग देखील करू शकता, पण मी सरळच अस्तरच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत 1.5 इंच रुंदीला, त्याला मी पुढून फोल्ड केलेला आहे आणि मग अशा पद्धतीने गोल आकारावरती मी 2 प्लेट घेणार आहे। जो की गळ्याचा राऊंड शेप आहे तिथं मी छोट्या छोट्या 2 प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित असं टिप टाकून घेतलेले आहे। आता आपल्याला राऊंड शेप वरती कट लावायचे आहेत। गळ्यावर असे कट लावायचे आणि मग त्यानंतर आपण असं बरोबर दाबटीप टाकणार आहेत। दाबटीप टाकल्यानंतर संपूर्ण गळ्यावर आपल्याला दाबटीप टाकायची आहे आणि पूर्णपणे आपल्याला ही जी काही पट्टी असते गळ्याची ती आतमध्ये फोल्ड करायची असते। हवं तर अजून फिनिशिंगसाठी आता इथं तुम्ही कच्ची टिप टाकू शकता, 5 नंबरची टिप टाकू शकता आणि मग नंतर पूर्ण ब्लाउज तयार झाल्यानंतर तुम्ही इथं हाताने शिलाई करू शकता। हात शिलाई केल्यानंतर आपली मशीनची जी टिप टाकलेली असते ती तुम्ही उसवू शकता आणि ब्लाउजला अजूनच खूप चांगली फिनिशिंग तुम्ही देऊ शकता। ह्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला इथं देते। तर फायनली माझे फ्रंट पार्ट एकदम ओके झालेला आहे। बघू शकता किती परफेक्ट असं फिनिशिंग मध्ये मी फ्रंट पार्ट शिवून घेतलेला आहे। कुठंच फ्रंटला देखील सल अजिबात पडलेला नाहीये, एकदम प्रॉपर फिनिशिंग मध्ये आलेला आहे। आता बॅक पार्ट घेणार। तर बॅक वरती आपल्याला तयार गळा आलेला आहे। तर त्यासाठी आपण काय करणार, गळा बरोबर व्यवस्थित जागेवर यायला हवा ह्यासाठी आपण खाली तसंच वर दोन्ही बाजूला सेंटर काढलेला आहे अस्तर आणि मेन कापडचा। एकमेकांवर ठेवायचं। अस्तर मधून मला गळा स्पष्ट दिसतोय, तुम्हाला जर का असा दिसत नसेल तर तुम्ही पलटवून घ्या आणि मग उलट बाजूने तुम्ही गळ्याच्या शेजारी बरोबर टिप टाकू शकता। तुम्ही बघू शकता मी दाब अजिबात चेंज केलेला नाहीये, कारण माझे डबल दाबने म्हणजे जो रेग्युलर दाब आहे त्याच्याने माझे हे ब्लाउज स्टिच सहज पद्धतीने करता येते मला। जर का एकदम गळ्याच्या शेजारी मणींची लेस राहिली असती तर मग त्यावेळेस मात्र मला सिंगल दाबची गरज पडली असती। आता गळ्यावरती कट लावत मी संपूर्ण अस्तरवर दाबटीप देते। खालच्या बाजूला मी अल्टर केलेलं नाहीये, कारण मी मागे देखील कमरपट्टी लावणार आहे। ब्लाउज एकदम प्रॉपर फिनिशिंग मध्ये शिवून घ्यायचं म्हटल्यावर मी मागे देखील कमरेला पट्टीच लावून स्टिचिंग करणार आहे। जसं की मी नेहमी बॅक पार्ट अल्टर करते तसं मी आता केलेलं नाहीये। आता इथं मागे मोराचा पॅच आहे म्हणून मी जो टक्स आहे तो मोराच्या बाजूला घेते। तर दुसऱ्या बाजूच्या देखील मला तेवढ्याच अंतरावर टक्स घ्यावा लागणार आहे, तेव्हा ब्लाउज एकदम फिनिशिंग मध्ये दिसणार आहे।
टक्स घेतल्यानंतर कमरपट्टीसाठी आपण सारखं केलं आणि त्यानंतर आपण तिथून वरून कमरपट्टी लावून घेतोय। तर कमरपट्टीवर दाबटीप दिल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण पट्टी एकदा फोल्ड करायची आणि अजून पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करत वरून अगदी सावकाश आपल्याला इथं टीप टाकायची आहे। एकदम फिनिशिंग मध्ये मी तुम्हाला हे बॅक पार्ट देखील दाखवलेला आहे। तयार एम्ब्रॉयडरी वर्क, आरी वर्क टाइप जो वर्क आहे, आता सध्या असेच ब्लाउज येतात साड्यांवरती, तर तुम्ही हे ब्लाउज अशा पद्धतीने स्टिचिंग करू शकता। यासाठी मी सविस्तर व्हिडिओ तुमच्यासोबत हा शेअर करते। तर आता आपण शोल्डर जोडून घेणार। नॉर्मल असं शोल्डरला उतार दिलाय मी। शोल्डर सारखे आहेत का चेक करायचे, चारी पार्ट सारखे आहेत का कमी जास्त भरतात हे चेक करायचं। स्लीव जोडण्याच्या आधी आपल्याला हे देखील बघणं खूप गरजेचं आहे। इथं पण मी शेप देते आणि त्यानंतर आता फायनली मी फ्रंट पार्टला आकार देणार आहे। फ्रंट मुंड्याचा जो आकार असतो आपला प्रिन्सेस कटचा, तो मी इथं आता देत असते। आता बघा हे ब्लाउज जे आहे त्याच्या स्लीवसाठी कस्टमर्सनी मला लटकनवाली लेस सांगितलेली आहे। तर ती लेस कशी लावणार, दंडगेरच्या आपल्याला बघा बरोबर सेंटर काढायचा आहे बाहीचा आणि दंडगेरच्या निम्मे म्हणजेच आपलं 10चा दंडघेर आहे, तर मी त्यामध्ये अजून अर्धा इंच कमी केलेला आहे दोन्ही बाजूला, म्हणजे पूर्ण 1 इंच। 4.5 ह्या बाजूला 4.5 त्या बाजूला मोजत मी निशाण लावून घेतले। पूर्ण टोटल दंडघेर म्हणजे लेस जी आहे ती मी 9 इंचावर लावणार आणि दंडघेर असणार आहे 10 इंचाचा। तर तुम्हाला देखील अशा पद्धतीने लटकनवाली जी लेस आहे ती सुरुवातीला जर लावत असणार अशी, आणि मी तर म्हणते स्लीव आपल्या अशा तयार झाल्या का मोजून मापून लेस लावा, म्हणजे मग आपल्याला ते स्टिचिंग मध्ये अडत नाही आणि लावायला देखील सोपी जाते। आता लटकन म्हटल्यावर याचा एक मोती मी काढला आणि धागा म्हणजे परत दुसरे मोती निघायला नको म्हणून त्या धाग्यांची आपल्याला गाठ बांधायची असते। पॅक मी दोन्ही बाजूला एकदम व्यवस्थित असतं त्याला कव्हर केलं आणि गाठी बांधून घेतलेल्या आहेत। तर ही लटकनवाली लेस आपण डबल जो दाब आहे माझा रेग्युलर वाला त्यावरच मी लावून घेते, कारण माझा दाब एकदम सहज पद्धतीने बसलेला आहे आणि टीप देखील आपली लेसवरती मला टाकता येते। जर का दाब बसत नसेल, लेस पट्टी कमी असते, तर मग त्यावेळेस सिंगल दाबचे तुम्ही वापर करू शकता। बघा एकदम छान असा लुक आपल्याला ह्या लटकनच्या लेसमुळे आलेला आहे। तर आता आपण इथं स्लीववरती परत डायमंड चेन आणि बॉल चेन लावणार आहेत। तर ती कुठं लावायची आहे ती सांगते की कस्टमर्सला आरी वर्क टाइपच पूर्ण ब्लाउजचा लुक हवा होता, तर थोडं मला जसं जसं करता आलेलं आहे तसं मी इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण ऑलरेडी त्यावरती वर्क आहे म्हणून आपण जास्ती गजबज त्याला करू शकत नाही, मग पूर्ण शो आपल्या ब्लाउजचा जाऊ शकतो। म्हणून मी फक्त इथं थोडीशी डायमंड चेन, बॉल चेन असं लावत व्यवस्थित असं ह्या ब्लाउजला लुक दिलेला आहे। तर हे बघा मी जो ट्यूबचा वापर करते तो आहे B7000। तर हा जो ट्यूब आहे तो तुम्हाला ऑनलाईन सहज पद्धतीने मागवता येणार आहे। हा प्रोडक्ट मी टॅग देखील केलेला आहे आणि तुम्हाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची लिंक देखील देणार आहे, तुम्ही मागवू शकता आणि तुम्ही असे वर्कवाले ब्लाउज सहज पद्धतीने याच्या मदतीने करू शकता। डायमंड चेन, बॉल चेन लावण्यासाठी एकदम परफेक्ट असा हा जो आहे तो ट्यूब आहे आणि याचा रिझल्ट मी स्वतः बघितलेला आहे, एकदम छान। याला नंतर हाताने देखील स्टिचिंग करण्याची गरज पडत नाही, एवढी चांगल्या प्रकारे आपली लेस इथं चिपकून होत असते। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।